कोल्हापुरातील राजर्षी शाहू स्मारक भवन इथं भारतीय महिला मंच यांच्या वतीनं आज राज्यस्तरीय स्त्रीवादी साहित्य संमेलनाचं आयोजन करण्यात आलं होतं। ज्येष्ठ स्त्रीवादी सामाजिक कार्यकर्त्या स्मिता पानसरे आणि इतर मान्यवरांच्या हस्ते स्त्रियांना गुलाम करणाऱ्या मनुवादाचं डोकं फोडून आणि भारतीय संविधानाच्या प्रास्ताविकेचं वाचन करून संमेलनाचं उद्घाटन करण्यात आलं। यावेळी सुमन पुजारी, भारती पवार, सरलाताई पाटील, षण्मुखा आर्दाळकर, डॉक्टर शोभा चाळके, सीमा पाटील, डॉक्टर स्वाती नांगरे यांची उपस्थिती होती। सुरुवातीला आम्ही भारतीय महिला मंचच्या अध्यक्षा ॲडव्होकेट करुणा विमल यांनी प्रास्ताविक केलं। यावेळी बोलताना स्मिता पानसरे यांनी स्त्रियांवरील अन्याय अत्याचार दिवसेंदिवस वाढत असल्याचं सांगितलं। जात, धर्म आणि देवाची भीती घालून त्यांना नव्या आधुनिक वर्णवादी गुलामीत लोटलं जातंय। या विरोधात स्त्रियांनी आवाज उठवणं गरजेचं असल्याचं पानसरे यांनी सांगितलं। कवयित्री आणि लेखिका रंजना सानप यांनी लेखणीला आपलं हत्यार बनवून व्यवस्थेच्या विरोधात व्यक्त होण्यासाठी लढाऊ स्त्रियांनी पुढे येण्याची गरज व्यक्त केली। यावेळी अनेक कर्तृत्ववान महिलांना लक्षवेधी महिला सन्मान राष्ट्रीय पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलं। याप्रसंगी समन्वयक अंतिमा कोल्हापूरकर, विमल पोखर्णीकर, अनिता गायकवाड, वृषाली कवठेकर, नीता उराडे, राजर्षी मधाळे, अनिता बावडेकर, तमन्ना मुल्ला, आशा केसरकर, प्रीती पवार, मंगल समुद्रे, शकुंतला सावंत, विजया कांबळे, उषा कोल्हे, पद्मा माळवी, कमल कवठेकर, वंदना धनवडे, मंदाकिनी तरटे, स्नेहा हुलसवार आदी उपस्थित होते।